हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज मी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे, की आज मला एक एक्सपिरियन्स आला, तो मला तुमच्याबरोबर सर्वांबरोबर शेअर करावासा वाटतो. कदाचित मी त्यावेळेला हिट ऑफ द मोमेंट त्या व्यक्तीला खूप बरं वाईट बोलली आहे, हे मी एक्सेप्ट करते. आणि ती मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मी काहीच चुकीचं बोलली नाही आहे, कारण का कुठल्याही गोष्टीचा एक एक लिमिट असते. जेव्हा माणसाला ना चांगलं बोलून समजत नाही, तर अशा लोकांना ना असाच शब्दांचा मार द्यावा लागतो. आणि खरं तर मला हे कळून चुकलं आहे की असे लोक ना शब्दांच्या माराच्याही पलीकडे असतात. त्यांना आणि म्हणजे खरंच त्यांना लाथाबुक्क्यांचीच भाषा समजत असावी. शब्दांचे मार पण त्यांना अपुरे आहेत. आणि अशा व्यक्तींमुळेच आपल्या देशाची इज्जत जाते आहे. आपण जे काही म्हणतोय की सिविक सेन्स, तर हे ज्या अशा व्यक्ती असतात ज्या फक्त आणि फक्त चांगलं आहे, चांगलं आहे, मी देशभक्त आहे, मी माझ्या देशाबद्दल काय बोलायचं नाही, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, इतकंच त्यांना म्हणता येतं. बाकी कर्तृत्व शून्य आणि कर्तव्य शून्य व्यक्ती असतात ह्या. ॲक्च्युली मला एक पॉडकास्ट बनवायचं होतं आज, डोक्यात पण होतं माझ्या कोणावर बनवायचं, मी पॉईंट्स पण काढले होते. पण ह्या व्यक्तीने माझी इच्छा मारून टाकली अननेसेसरी आर्ग्युमेंट करून. आणि मग मला असं वाटलं की का नाही मी ह्याच्यावरच एक पॉडकास्ट बनवावं आणि का नाही हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करावा. आता माझा वेळ खाल्लाच आहे, तर जो वेळ मी घालवला आहे तो त्या वेळेला मी का चॅनलाइज का करू नये, तर म्हणून मी त्याचा सदुपयोग करते. कारण माझा वेळ मी या व्यक्तीवर फालतूमध्ये घालवला. पण मला वाटतं की खूप त्यातनं मी एक चांगली गोष्ट तुमच्याबरोबर आज शेअर करू शकते या एक्सपिरियन्समधनं. सो सर्वात आधी हे कुठून सुरू झालं, तर आपण थोडंसं आता बॅकग्राऊंड घेऊया आजच्या ज्या प्रकरणाचं. तर तुम्हाला माहितीच आहे की जी काही आता सिच्युएशन आहे ओव्हरऑल, तर बरेच जण चिंतित होते. आणि जेव्हापासून ह्या गोष्टी चालू झाल्या तेव्हापासून खूप मेसेजेस यायला लागले मला. इवन नातेवाईकांचे फोन्स यायला लागले, त्याच्यानंतर घरातले चिंतित होते वगैरे. तर मी सगळीकडे सगळ्यांना अपडेट केलं की असं काही नाही आहे, ठीक आहे, आम्ही सुखरूप आहोत. पण रोजचं टेन्शन लागून राहतं, रोजचं काही ना काहीतरी होतं आहे, रोज घडामोडी घडतात आणि मग रोज कॉल्स आणि रोज तेच प्रश्न. तर मग मी म्हटलं, जसं की त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की रोजच्या पॉडकास्टमध्ये मी अपडेट देतच जाईन, पण त्या व्यतिरिक्त मी इन्स्टाला स्टोरी पोस्ट करत जाईन. अगदीच काय नाही तर मी एक लाईन टाकत जाईन किंवा काहीतरी पोस्ट करत जाईन, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कळेल की मी ठीक आहे, सगळं काही आलबेल आहे, सगळं काही व्यवस्थित आहे इथे. तर तसंच मी करत होती. आज पण मी एक स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये एक रील होती, जी रील मी शेअर केली होती. त्या रीलमध्ये होतं की ती व्यक्ती सांगते की कसं इंडियन मीडिया कसं म्युझिक वगैरे लावून, लाऊड म्युझिक आणि इमोशनल आहे आणि जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टी दाखवून सिच्युएशन अजून टेन्स करते. आणि मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोलली आहे. ह्याच्या आधीही मी हे पॉडकास्टमध्येही बोललेली आहे की इंडियन मीडिया इज वर्स्ट. फक्त आपल्याच देशात नाही तर देशाबाहेरही ते नुसते घाण करत असतात. कुठलीही न्यूज त्यांना चालते, अख्खा दिवस ते चॅनलवर फिरवत बसायचं, मिसलिडिंग काहीतरी टायटल्स द्यायचे. अगेन म्हणजे हे इंडियन मीडिया इज नथिंग एल्स बट DBS, काहीच नाही. नुसतं क्लिकबेट टाकायचं, मिसलिडिंग टायटल्स द्यायचे, नुसतं म्युझिक लावून काही ना काहीतरी, आणि कुठलेही अगदी कुठलेही फुटेजेस टाकायचे. तुम्हाला कळणार पण नाही कुठलं दुसऱ्याच देशाचं, जिथे काहीतरी पॅलेस्टीन वगैरेचं तिकडचं जाळपोळचं दृश्य म्हणून तुम्हाला दुबई म्हणून दाखवतील. तुम्हाला म्हणजे इतकं मीडियाने कहर केला आहे, इतका कचरा केला आहे. आणि हे आता आम्ही जवळून अनुभवतोय, म्हणून आम्ही फ्रस्ट्रेटेड आहोत, म्हणून आम्ही इरिटेटेड आहोत आणि म्हणून आम्ही हे सतत बोलतोय. आणि मीच नाही, कितीतरी लोक सेम बोलत आहेत. कितीतरी लोकांनी आपल्या घरी हीच गोष्ट सांगितलेली असेल की न्यूज चॅनल बघू नका, न्यूज चॅनल खोट्या न्यूज पसरवत आहेत, न्यूज चॅनल फक्त आणि फक्त पॅनिक क्रिएट करतायत. आणि ह्यामध्ये मी देशाच्या अगेन्स्ट काहीच बोललेली नाही आहे, मी न्यूज चॅनलच्या अगेन्स्ट बोललेली आहे. आणि जे आहे ते आहे, हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. मग ते काश्मीरमधलं तो इन्सिडेंट असू दे पहलगामचा, नाहीतर मग जेव्हा 26/11 झालं होतं तेव्हा आतमध्ये असलेल्या ताजमध्ये असलेल्या अतिरेक्यांना कोणी सांगितलं की कमांडोज येत आहेत आणि तयारी करत आहेत. आणि जी दुर्घटना आपल्याला होण्यापासून टाळता आली असती ती अजून सिच्युएशन वर्स करण्याचं काम मीडियाने केलं. आणि कुठे होतीस ग तू मला मीडियाची बाजू घेऊन आणि कळवळा घेऊन त्या मीडियाच्या गोष्टीला काहीतरी वेगळंच वळण लावून काहीतरी आपलं देशभक्ती घेऊन आलीस. तू कुठे होतीस जेव्हा आम्ही बोचुमॉनचं, शिवाजी महाराजांचा जो अपमान केलेला बोचुमॉनने, त्याच्याबद्दल आम्ही सगळीकडे हे करत होतो किंवा सगळ्यांना अप्रोच करत होतो, मीडिया हाऊसेसना अप्रोच करत होतो, सांगत होतो की बघा जरा ह्याच्यावर काहीतरी करता येईल का. त्या व्यक्तींना अप्रोच करत होतो जे ह्यांचे नटलेले थटलेले फोटो आणि त्यांचे बाईट्स घ्यायला जातात, ह्यांचं काय
खाणं पिणं, यांचं हळदी कुंकू, या सगळ्या फालतू गोष्टी कव्हर करतात. हां, तेव्हा कुठे होती? मोठी देशाच्या गोष्टी करते आणि खूप कळवळा आला ना तुला. देशभक्त असणं म्हणजे देशाची कुठल्याही कशी काहीही केलं तरी बाजू घेणं नाही आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलता आलं पाहिजे. जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चूक आहे ते चूकच आहे. आणि जी सेकंड रील मी टाकली होती त्यामध्ये मी UAE गव्हर्नमेंटला अप्रिशिएट केलं होतं आणि लिहिलं होतं की वी चोज दिस कंट्री टू लिव्ह इन अँड वी स्टँड विथ इट, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये अगेन मला काही चुकीचं वाटत नाही. त्या कंट्रीला अप्रिशिएट केल्यामुळे मी इंडियाचा कुठल्याही प्रकारे अपमान करते असं का वाटतं तुम्हाला? ही तुमची घाणेरडी विचारसरणी आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यावरून ही बाई कुठल्या कुठे तो टॉपिक घेऊन गेली आणि कुठल्या कुठे हुज्जत घालायला लागली की तुला अशी कंट्री आवडते का, अशा कंट्रीमध्ये तुम्ही जिथे असं तुम्हाला कपड्यांचं कंपल्शन आहे आणि तुम्हाला बुरखाच घालावा लागतो. तर मी तिला म्हटलं की अगं बाई, कुठे बुरखा घालावा लागतो? कुठे घालायला कुठे कंपल्सरी आहे? नाही, मला माहिती आहे तिथे लागतं असं, तुम्हाला असंच पाहिजे, तुम्ही तसंच अशाच कंट्रीचं हे करा, मग तुम्हाला लाथ मारली की तुम्ही या आणि मग तुम्ही परत येता आणि मग आपल्या गव्हर्नमेंटचे पाय धरता आणि मग आपल्या गव्हर्नमेंटबद्दल तुम्ही असं बोलता. पहिली गोष्ट, मी तर गव्हर्नमेंटबद्दल काहीच बोललेली नाही आहे. आपल्या गव्हर्नमेंटबद्दल अगेन, जर मी जिथे राहते तिथे मला सेफ वाटतं, जिथे मला चांगलं वाटतं, जिथे मला वाटतं की त्यांना अप्रिशिएट करावं, तर मी त्यांना ते केलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटचा कुठून आला म्हणजे मी अपमान केला आहे? दुसरी गोष्ट की हो, वाटतं मला सेफ, हे म्हटल्यावरती बुरखा घालायला लागतो वगैरे, हे अगेन हे कुठून आलं आहे? ही बाई तर वेशी बाहेर पण गेलेली नसेल. मोठ्या मोठ्या बाता मला सांगत होती, काय तर म्हणे मी UKला गेले, US ला गेले. एकतर आहे ना, तू ठिकाण्यावर ये. तू कुठल्या गोष्टीचं बोलते, कुठल्या गोष्टीवरून बोलते ते आधी काहीतरी ठरव. आणि UAEला आली आहेस का तू? हां, मग मी UAEला आली आहे, माझे रिलेटिव्ज आहेत, हे ते. मग तुला चुकीची इन्फॉर्मेशन आहे. मग तू त्या मीडियावाल्यांचा सपोर्ट करते, हे अत्यंत बरोबर आहे, कारण का तू पण त्यातलीच एक आहेस. कारण इथे कुठेच असं कंपल्शन नाही आहे. सगळ्या गोष्टीचा फ्रीडम आहे. सगळ्यांना जे कपडे घालायचे ते घालू शकतात. बुरखावाल्यांना ज्यांना बुरखा घालायचा आहे ते बुरखा घालू शकतात, ती त्यांची मर्जी आहे. पहिली गोष्ट तर कंपल्शन आणि पर्सनल चॉईस ह्याच्यामधला फरक ओळखायला शिका. ज्यांनी जे स्वतः स्वीकारलंय ना, त्यांना ते करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना ते करू द्या. हेच काम करतं मीडिया. हेच असं जे बेअक्कल लोक असतात ना, त्यांना असं काहीतरी वेगळंच शिकवतं, त्यांच्या वेगळंच डोक्यात काहीतरी भरवतं आणि काहीतरी वेगळंच चित्र निर्माण करतात. आणि मग असे लोक उगाचच आपलं काहीतरी हुशारी दाखवायला आणि असं आपल्याच देशाची तुम्ही घाण करून टाकता. म्हणजे तुम्हाला काहीही माहिती नसतं, काही कशातलं ज्ञान नसतं. बरोबर, तू जिथून आलेलीस ना, तीच तुझी लायकी आहे. तू गटाराच्या अलीकडल्या बाईकडनं आलीस ना माझ्याकडे, तीच लायकी आहे. तू तिलाच बघ, कारण तुझी आणि तिची लेवल सेमच आहे. आणि जर आपल्या देशात पण मला कोण म्हणत असेल ना की बाई, आपण मंदिरात चाललोय, व्यवस्थित साडी नेस किंवा अंग भरून कपडे घाल, काहीतरी व्यवस्थित असा ड्रेस घाल, साजेसे मंदिरात असे जाण्यालायक काहीतरी कपडे घाल, तर नक्कीच मला ते मान्य असेल. मी तुमच्यासारखं डिबेट नाही करणार त्या गोष्टीवर. आणि जर ते इथे करतायत ना ती गोष्ट, जर ते मला म्हणतायत की मंदिरात जाताना तुला हे कपडे घालावे लागतील, मंदिरात जाताना तुला अंगभर कपडे घालावे लागतील, तर मला उलट ह्या देशाचा अभिमान आहे की एक मुस्लिम कंट्री असून सुद्धा ते हा विचार करतात, लोकांना समजून घेतात आणि त्यांच्या धर्माचं त्यांना कसं पालन करायचं, की त्यांच्या धर्माचा रिस्पेक्ट कसा करायचा, हे ह्यांच्याकडून आपण शिकतोय. हे या देशाचा मोठेपणा आहे असं मी समजते. हे तुमच्यासारख्या ना छोट्या लोकांना नाही समजणार. फ्रीडम आणि असं आम्हाला काही आमच्या धर्मात चालतं, आमच्या धर्मात असं काही नाही आहे आणि आमच्या धर्मामध्ये आम्ही काही कपडे घालू शकतो, कसंही वागू शकतो, ह्या गोष्टीचा ना गैरफायदा घेतात तुमच्यासारखे लोक. ह्याच्यामध्ये काहीही प्राऊड फील होण्यासारखं नाही आहे. ही शर्मेची गोष्ट आहे की तुमच्या धर्माबद्दल तुम्हाला स्वतःला काही अभिमान नाही आहे, कुठलीही आस्था नाही आहे. कसं आपण आपला धर्म राखून ठेवावा ह्याची तुम्हाला स्वतःलाच पडलेली नाही आहे. फ्रीडम आड येतो तुमचा. आपल्या धर्माचं रक्षण करणं किंवा आपल्या धर्माचा अभिमान असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा अनादर करणं नसतं. हे ह्यांच्याकडनं शिका की सगळ्यांना घेऊन एकत्रित कसं राहतात, कसं कोणी कोणाच्या आड येत नाही. ज्याला त्याला आपला धर्म, आपल्या गोष्टी पालन करण्याचा अधिकार आहे. जर आपल्याला माहिती नाही ना कुठल्या गोष्टी, तर त्याच्यावर बोलू नये. आणि अजून या बाईचं म्हणणं असं होतं की तुम्ही लोक इथे येता परत आणि नंतर मग भीक मागता आणि मग जेव्हा अशी वेळ येते, आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ते लोक तुम्हाला लाथ मारतात. त्यांच्या लोकांना पहिले प्रोटेक्ट करणार, मग तुम्हाला कोण विचारतं बघूया. कोण विचारतं म्हणजे? आमचा देश विचारेल आम्हाला. आम्ही आमच्या देशात परत येऊ शकतो, आमचा हक्क आहे तो.
तू कोण सांगणारी? आणि भीक मागतात वगैरे ही कुठली, कोणाला सांगते तू भीक मागतात? आणि डेफिनेटली आम्ही पण भारतीय आहोत. जरी आम्ही NRI असलो तरी पण आमचा पासपोर्ट भारताचा आहे. आमच्या देशाची जबाबदारी आहे. आमचा देश आमची जबाबदारी आहे आणि आम्ही आमच्या देशाची जबाबदारी आहोत. आणि त्यांचे लोक हे ऑब्व्हियसली त्यांची जबाबदारी आहेत. सगळ्यात पहिले कुठलाही देश जर काहीही असं झालं, आता आपल्या इथे जास्त कोण बाहेरचे असं नाहीच आहे. आपल्या लोकांना तर आपलीच लोक नकोशी झाली आहेत. महाराष्ट्रामध्येच हा इथला तो तिथला, हा पुणेकर मी मुंबईकर तो सांगलीकर, असं असं हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं फूट पडली आहे. भाषावाद, तुम्ही काय एवढं सगळ्यांना घेऊन चालणार आहात आणि काय तुम्ही मिळून मिसळून वागणार आहात? आणि जर ते एवढ्या सगळ्या किती जवळजवळ मोर दॅन 50 नॅशनॅलिटीज इथे एकत्र राहतात, त्याच्यामध्ये जर त्यांनी आपल्या स्वतःच्या सिटिझन्सना प्रायोरिटी दिली तर मग काय वाईट आहे? काय चूक आहे त्याच्यामध्ये? तुम्ही पण द्यायला पाहिजे. इनफॅक्ट तुमचे तर फक्त स्वतःचेच नॅशनल्स तुम्हाला झेपत नाहीत, तुम्ही काय सुखसोयी देत नाहीत, काही हे करत नाही आपल्याच देशाच्या लोकांना, दुसरे देतात. त्याच्यामध्ये तुमच्या पोटात का दुखतंय? देऊ देत ना त्यांना. कुठलाही देश, मग आमचा देश जेव्हा आम्ही बाहेर आहोत तेव्हा जर कुठे अटीतटीचा प्रसंग निर्माण झाला, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर आमची गव्हर्नमेंटच आमची जबाबदारी घेणार ना. त्याचसाठीच तर एम्बसीज असतात, त्याचसाठीच तर कॉन्सुलेट्स असतात. असं असतं जर कोणी कोणाकडे जायचं नाही आहे आणि कोणी कोणाची जबाबदारी घ्यायची नाही आहे, तुम्ही जिथल्या तिथे बघा, तुमचं तुम्ही बघा, असं असतं तर मग कॉन्सुलेट, एम्बसीज हे सगळं नसतंच ना. का क्रिएट झालं असतं? आणि रिअली डूड, गो गेट अ लाईफ. मला नाही वाटत, खरंच नाही वाटत. तू असं फक्त बोलताना बोललीस मला की मी इथे जाऊन आले आहे, तिथे जाऊन आले आहे, मी अर्ध हे फिरले आहे, मी US ला गेले, UK ला गेले, माझे रिलेटिव्ह ह्या होत्या. पण मला खरंच असं वाटत नाही गं की तू गटाराच्या अलीकडे पण गेलेली आहेस किंवा पलीकडे पण गेलेली आहेस. नाहीतर तू जे काही इतकी गरळ ओकत होतीस ना NRIsबद्दल, तुला माहिती असलं असतं की NRIचा किती हातभार लागतो इकॉनॉमीला आपल्या देशाचा. नसेल माहिती तर गुगल करून बघ. आणि का जाता, कशाला जाता, एवढंच आहे तर मग तुम्ही एवढं आहे तर इथेच राहा आणि इथेच काम करा. तर बॉस, आम्हाला संधी मिळाली, आम्हाला संधीचं सोनं करता येतं, आम्ही ते केलं. आणि कितीतरी चांगल्या चांगल्या पोझिशनवर कितीतरी नावारूपाला आलेले इंडियन्स आहेत, ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपल्या देशाचं नाव रोशन करतात. इंडियन कम्युनिटी एक नावाजलेली कम्युनिटी आणि एक चांगली कम्युनिटी म्हणून जगभरात ओळखली जाते. ते तुझ्यासारख्या डबक्यातल्या बेडकीला नाही कळणार. तू तिथेच बस थप थप करत, युजलेस, स्वतःच्या देशासाठी पण निरर्थक आणि गुड फॉर नथिंग. तुझी लायकी तीच आहे. तुला मावसाडने 2000साठी भगवलेलं ना, पळवलेलं ना, तू फक्त तेवढ्याच कवडीची किंमत आहे तुझी. तेवढंच ते नेगोशिएट करत राहा, तेच भांडत राहा. मोठ्या मोठ्या गोष्टींवर चर्चा करण्याची तुझी पात्रता नाही. तर मंडळी, मला फक्त एकच सांगायचं आहे की मी माझ्या जन्मभूमीचा पण आदर करते आणि मी माझ्या कर्मभूमीचा पण आदर करते. जे आहे ते आहे. खरंच खूप दिलं मला या देशाने आणि खूप या देशामध्ये मला खूप चांगले एक्सपिरियन्सेस आले. प्रत्येक ह्याच्यामध्ये आता काही ना काहीतरी छोटं मोठं असतंच, पण त्याचं जर आपण तुलना केली तर मला वाईट अनुभव अगदी बोटावर मोजण्यासारखे असतील आणि चांगले अनुभव माझ्याकडे खूप आहेत. इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जसं राहायचं आहे, जे करायचं आहे, जसं तुम्ही करू शकता. ऑफकोर्स काही लिमिटेशन्स आहेत आणि ते चांगल्यासाठीच आहेत. जसं की जर तुम्हाला सांगितलं गेलं की मंदिरात जाताना जर तुम्ही अंगभर कपडे घाला, मंदिरात जाताना देखील, मी मंदिर बोलते स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये कुठली जोर जबरदस्ती आहे किंवा चुकीचा कुठला निर्णय आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप चांगल्या आहेत आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच केलेल्या आहेत. इथे तुम्ही रात्री अपरात्री बिनदिक्कतपणे फिरू शकता. कितीतरी तुम्ही रील्स पण पाहिले असतील की अक्षरशः म्हणजे मुली, बायका एकट्या एकट्या रात्री अपरात्री फिरतात. मी पण माझ्या मुलाबरोबर 2-2, 3-3 वाजता रात्रीचा प्रवास केलेला आहे इथे आणि कोणाची नजर उचलायची पण तुमच्याकडे हिंमत नाही होणार. आता ह्या लोकांनी शनिवार रविवार, म्हणजे जे पहिले फ्रायडे सॅटर्डे होतं ते पण चेंज करून ते जगाबरोबर शनिवार रविवार आता ते फॉलो करायला लागले. आता वीकेंड पण सॅटर्डे संडे झालेला आहे, फ्रायडे त्यांनी काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर आता रमजान महिना चालू आहे, इथे रमादान म्हणतात. तर रमादानमध्ये आता पहिले जेव्हा मी इथे आलेली तर तेव्हा इथे बाहेर खाणं पिणं अलाउड नव्हतं, रिस्ट्रिक्शन होते. पण आता तेही नाही आहे. आता तुम्ही बिंदास बाहेर खाऊ शकता, कारण टुरिझमला इम्पॉर्टन्स आहे. टुरिझमला त्या लोकांना प्रमोट
करायचं आहे, तर असं करून नाही चालणार हे त्यांना कळलेलं आहे. आणि याआधी फक्त बाहेर खाणं अलाउड नव्हतं, पण घरी तुम्हाला सगळं मिळत होतं. पार्सल तुम्ही घेऊन जाऊ शकत होतात, त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी होत होती. तर तेव्हाही एवढा काही फारसा फरक नव्हता. पण आता अजूनही त्यांनी अजून चांगलं केलेलं आहे की बाहेरही जे नाही पाळत ते खाऊ शकतात. सो इतर कंट्रीजप्रमाणे जे इतर गल्फ कंट्रीज आहेत त्या अजूनही खूप रिजिड आहेत, किंवा जे जे अजूनही खूप असं इस्लामिक ह्याचं फॉलो करतात, त्या मानाने हे लोक खूप पुढारलेले आहेत. खूप गोष्टींमध्ये ह्यांनी सवलती दिलेल्या आहेत, खूप गोष्टींमध्ये ह्यांनी इज आउट केलेला आहे आणि जगाबरोबर चालण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर त्यासाठी मी UAEला 100पैकी 100 मार्क देईन, जे तुम्हाला इतर कुठल्याच गल्फ कंट्रीमध्ये आढळणार नाही. ती एकता, ती सगळ्यांना घेऊन चालण्याची जी ताकद आहे ना, ती UAE लीडर्समध्ये आहे. त्यांनी आमची कोविडमध्ये इतकी चांगली काळजी घेतली की तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणजे ही जी व्यक्ती मला म्हणत होती की ते लोक त्यांच्या यांना पुढे करतात, त्यांच्या यांना, ऑब्व्हियसली ते त्यांचे लोक आहेत, तर काही गोष्टीमध्ये ते त्यांना प्रायोरिटाईज करणारच. पण जिथे सगळ्यांना, जी गोष्ट सगळ्यांना मिळाली पाहिजे, जिथे माणुसकी, जिथे म्हणजे प्रश्न उभा राहतो माणुसकीच्या दृष्टीने, तिथे सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं जातं. कोविडमध्ये खूप चांगलं हँडल केलं. त्यानंतर एक प्रसंग तुम्हाला सांगते की मी असंच एक बर्गर घ्यायला गेलेली आणि मी तिथे एक बर्गर ऑर्डर केलं, काहीतरी नवीन आलेलं. तर त्या व्यक्तीने मला समोरून सांगितलं की ह्याच्यामध्ये बीफ आहे, चालेल का तुम्हाला? तर मी म्हटलं की नाही मग मला नाही चालणार. तर ती व्यक्ती मला म्हणाली की मला तुम्ही फेसवरून इंडियन वाटलात आणि इंडियामध्ये म्हणजे बहुतेक लोक नाही खात ना, म्हणून मला वाटलं की मी तुम्हाला एकदा विचारावं. सो हा किती म्हणजे एकमेकांना विचारात घेणं, एकमेकांचं कल्चर माहिती असणं, त्यांचा रिस्पेक्ट करणं, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मग तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीवरनं, ह्या मीडियाच्या ह्याच्यावरनं जे काही दाखवतात, आता कितीतरी लोक, माझ्या नातेवाईकांमध्ये पण कितीतरी लोक असे आहेत ज्यांना अजूनही असं वाटतं की UAEमध्ये सगळ्यांना बुरखा घालणं वगैरे कंपल्सरी आहे. ही व्यक्ती पण त्यातलीच एक दिसते, फक्त बाता मोठ्या मोठ्या. म्हणूनच मी हे सांगते की जे मीडिया दाखवते, स्पेशली आपली मीडिया जे दाखवते ना, ते सगळंच खरं असतं असं नाही. सगळंच काय, त्याच्यातलं 90% खोटंच असतं, 10% काहीतरी दाखवत असेल. आणि मी हे ह्याच वेळी नाही, दरवेळेला, प्रत्येक वेळी मी हे म्हणत आली आहे की आपल्याला मीडियाला कंट्रोल करणं खूप जरुरी आहे. कारण मीडिया आपल्याला कामी येण्यापेक्षा, मीडियाचं काम काय आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं, ना की लोकांमध्ये काहीतरी मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करणं. पण आपली मीडिया फक्त TRPसाठी वाटेल ते करते. माझं फक्त एकच म्हणणं आहे की थोडं कंट्रोल करा. 1-2 काहीतरी चॅनल्स, असे जे गव्हर्मेंट रन चॅनल असतील असे चॅनल ठेवा. हे फापट पसारा आजकाल तर यूट्यूबवर पण यायला लागले आहेत. म्हणजे ज्यांना TV चॅनल्स नाही काढता येत ते यूट्यूबवर पत्रकारिता करत सुटले आहेत. सो कुठेतरी याला धरबंद घातला पाहिजे, नाहीतर चित्र खूप भयंकर आहे, खूप वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे. सो मला इतकंच सांगायचं आहे की ऑल इज वेल हिअर. काही ठिकाणी आहे, पण ते करतायत हँडल आणि होईल सिच्युएशन. आता बघू, आता पुढे काय होणार आहे ते आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. पण ॲज ऑफ नाव एव्हरीथिंग इज ओके. आणि थोडंफार आता अगेन म्हणजे जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे आपल्याला अथॉरिटीजने ज्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत तेवढं आपल्याला पालन करायचं आहे. त्या उपर आपण काही करू शकत नाही. आणि जर तसंच काहीसं झालं किंवा काही वाटलं तर नक्कीच आपली गव्हर्नमेंट आपल्याला हेल्प करेल, ही आम्हाला खात्री आहे. आणि अजिबातच असं नाही आहे की अरे आम्हाला गव्हर्नमेंटकडे हात पाय जोडायची काहीच गरज नाही आहे. आम्ही त्यांचेच नागरिक आहोत, आम्ही त्यांचीच माणसं आहोत. तर ऑब्व्हियसली मेरा भारत महान, कितीही काही झालं तरी आम्ही भारतातच परत येणार आहोत आणि कोणीही आम्हाला त्यासाठी रोखू शकत नाही. आमच्याकडे पासपोर्ट आहे बॉस, तुम्ही कोण होतात आम्हाला सांगणारे? उलट तुमच्यासारखी जी लोक आहेत ना, गुड फॉर नथिंग, त्यांचं असं झालं आहे. म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहात तुम्ही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. स्वतःचं बघा दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा. आले मोठे, मी भारतीय आहे, काय करायचं आहे असला भारतीय. सो मंडळी, हेच तुमच्याशी थोडं मन मोकळं करायचं होतं. आणि काही जे थोडेफार डाऊट्स आहेत किंवा जे काही लोकांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनाही क्लिअर होईल की
कसं आहे UAEमध्ये कसं लाईफ आहे, कसं लोकं जगतात. तर हे मीडियाने जे चित्र निर्माण केलेलं आहे ते कसं खोटं आहे. तर असंच थोडंसं ह्या निमित्ताने तुमच्याबरोबर शेअर केलं. आय होप तुम्ही आवडून घ्याल. ठीक आहे, आवडलं तर आवडलं, नाही तर सोडून द्या, स्किप करा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्या नवीन टॉपिकसोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. बघूया आता. बोंबाड आता परत तिच्या मूळ पदावर आली आहे. तेच अगेन शॉपिंग, ग्रोसरी आणि जेवण आणि मन्यारला जेवण बनवलं. आता थोडे 1-2 दिवस लागतील लोकांना तिला लायकीवर आणायला, पण येईल लवकरच. आता काय किती वेळा भारतात येणार ना. आता भारताचं नाही तर आता काहीतरी घराचं वगैरे कॉन्टेंट आता छापेल, म्हणजे हे सस्टेन करायला. आता व्ह्यूज तिने थोडे आणलेत ना नॉर्मलला, सिंगल डिजिटवर आपटलेली, त्याच्यावरून आता जरा आली, आता वर उसळी मारली आहे. तर आता थोडी धडपड करेल तसंच ठेवण्याचा. सो बघूया काय होतंय. सो भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.